गोल्डन टेम्पल वेल्लोर म्हणजेच हे मंदिर पूर्ण सोन्यानेच बनलेलं आहे. तर मंडळी रात्रीलाच आम्ही वेल्लोर मध्ये आलतो. इथं मस्तपैकी सकाळी फ्रेश वगैरे झालो. चला म्हटलं आता फ्रेश वगैरे तर झालो, चला आता दर्शन करण्याची बारी आली. तर दर्शन करण्याचं म्हटलं तर कायच आहे, हॉटेलहून 1 किलोमीटर तर मंदिर दूर होतं. तर आम्ही पैदलच निघालो गोल्डन टेम्पल पाहण्यासाठी. आणि या गोल्डन टेम्पलची एवढी खासियत आहे की इथं जे मूर्ती आहे ना ते पुरी सोन्यानी बनलेली आहे, म्हणजे पुरी भरीव सोन्यानी बनलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथं मोबाईलच अलाउड नव्हता. तर आता निघालो आम्ही नेक्स्ट लोकेशन वरती, म्हणजे कांचीपुरम जाण्यासाठी. इथं आल्यानंतर सगळ्यात पहिले तर आपल्याला कोण बघायला भेटलं पहा. कांचीपुरमला आल्यानंतर सगळ्यात पहिले मला थलपतीच बघायला भेटला, म्हणजे आपला थालान हा थलपती. आणि दुसरा मेन गोष्ट झाली, इकडेच आले आपले चॅनलच अलाउड नसतात. आणि टकलं नेमकं काय करू राहिलं काय माहित बापा. मी बरं, माझा मित्र टकला नाही, मी टकलाव. आता तुम्ही विचारत असाल दिवसभर आराम केला आणि रात्रीला दर्शन करण्यासाठी चालले. वा, मजेची गोष्ट नाही आहे. रात्रीला थोडी गर्दी कम असते, आपली नजर पुरत नाही, एवढी मोठी कमान आहे. इथं आल्यानंतर इथं दर्शन वगैरे केलं आणि या मंदिरची एवढी खासियत आहे, या मंदिरचे जेवढे पण आजूबाजूला की नाही सगळे शिवलिंग आहे. आणि हर शिवलिंग थोडं वेगळं आहे, म्हणजे एका प्रकारचे शिवलिंग नाही आहे, थोडे वेगळे वेगळे शिवलिंग आहेत. आता दर्शन वगैरे झाल्यामधलं चला मग परत हॉटेलवरती जाऊ.